आता मी 10वीत आहे. मी 15 वर्षाचा आहे आणि आता आयुष्यात अभ्यास चाललाय आणि साईडला आपले फायनान्सचं पण काहीतरी चाललंय. फायनान्स म्हणजे त्याने एवढ्या कॅज्युअली हा विषय बोललाय की जसं आम्ही सांगायचो ना की खो खोच्या प्रॅक्टिसला जायचंय. हे बघा ना, हे 15 वर्षाचा आहे, मी 29चा आहे. मी पण माझ्या मित्राला म्हणतो भाव आहे तो, हा पण म्हणतोय भाव आहे. जर्नी ऑफ 14 इयर्स किंवा मी उद्या 45चा होईल, 60चा होईल, भावच राहणार. हे फक्त मला वाटतं की दॅट मेल अर्ज टू कॉल देअर फ्रेंड्स भावा किंवा भाऊ ही खूप डीप असते आणि ते फक्त आम्हालाच समजू शकते. किती महत्वाचं आहे म्हणजे आई वडिलांनी एखाद्या तुझ्यासारखा जो आता 15 वर्षाचा आहे, तुझ्या वयाची जी मुलं आहेत त्यांना वेळ देणं किती महत्वाचं. खूप जास्त महत्वाचं आहे. थोडा टाइम भेटतं. आता शाळा पण आहे तर फायनान्सचा पण फोकस करतो मी. तर जास्त टाइम नाही भेटत, थोडासा टाइम भेटतो त्याच्यामुळे थोडं बघतो आणि ते पण जास्त रील्स बघत नाही. ते बघतो अजून काय कोण माझे फेवरेट आहे का फायनान्सचे, जसं की फायनान्स शरण असो किंवा कोण पण असो. मी बघतो त्यांचे काही नवीन आलेत का, त्यांचे काय पोस्ट, त्यांची काय स्ट्रॅटेजीज, नवीन कोणचा रूल आलाय का, कसे होम लोनचं काय, कसं प्रीपेमेंट करायचं, कार लोनचे रूल काय आहेत कसे, हे बघत राहतो मी. तरी मी अवॉइड म्हणजे तुला डोक्याला आता माहिती की व्हॉट टू वॉच, व्हॉट नॉट टू वॉच. आता गेमिंगचं तू बोललास ना, आता तो मुद्दा थोडासा डीप घेऊया आपण, की असं काय आहे गेमिंग मध्ये की तुमच्या वयाची जी मुलं आहेत का नाही ती एकदम अशी वेडे होऊन जातात किंवा काय म्हणू शकतो की नाही मला गेम म्हणजे ऑब्सेशन येतं गेम बद्दल. असे काही एलिमेंट्स आहेत गेम म्हणजे की जे एवढं डोपामाइन रिलीज देतात की खूप सारी लोक 10वीची परीक्षा नंतर येणार आहेत आणि त्यांचे पॅरेंट्स ऐकतायत. तू मुलांच्या बाजूने बोलायचं सगळं, तू त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील? मित्रांनो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या या सिरीज मध्ये, जिथं आपण प्रत्येक वीकला एक पॉडकास्ट करतो. 52 वीक्स 52 पॉडकास्ट. रॉडकास्ट सिरीज पण छान चाललेली आहे, त्यात पण व्हिडिओज येत राहतील. बरेच आपण स्ट्रीट इंटरव्ह्यू पण शूट करतोय, ते पण येत राहतील. बट पॉडकास्ट सिरीज चालू असताना जेव्हा मी पॉडकास्टसाठी गेस्ट शोधतो ना, तेव्हा खूप मजा येते. आणि जो माझा चॅनल आहे सौर भोसले शो, त्यावरती मी पहिला जो पॉडकास्ट केला तो सागर बाबर सरांसोबत होता आणि त्यांच्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी मिळली. रिसेंट जो पॉडकास्ट केला तो सारिका बाबर मॅम सोबत होता. त्यांच्या बोलण्यात पण बऱ्याच क्लॅरिटी आली. ह्या व्यक्तींची ओळख मला सूरज मुळे झाली, की सूरज मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी मी 2024 मध्ये एक्सप्लोर करतो त्यामध्ये त्याचा सहभाग बराच आहे आणि त्याच्या बोलण्यात नेहमी असायचं की अर्णव प्लस सागर सर आहेत त्यांच्या पण बोलण्यात असं की माझा मुलगा ह्या बाबतीत प्रॉम्प्ट आहे सारिका मॅम सोबत. मला खूप कुतूहल होतं की यार मी आज 29चा होईल सप्टेंबरमध्ये आणि आज जो आपला गेस्ट आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय की ऍट द एज ऑफ 15 किंवा 14 लोकांची मेंटॅलिटी काय असते, बघण्याचा दृष्टिकोन काय असतं. कारण समाज लेबल लावून टाकतो ना, अरे पोरांना काय कळतंय, ही पिढी वाया गेली, पण आपण त्यांना विचारलंय का? सो हा पॉडकास्ट थोडा हटके आणि हा पॉडकास्ट सगळ्यांनी ऐकायच्या आधी मेंटॅलिटी बनवा की ह्या गप्पा आहेत नाही का, जे आपल्याला जमत नाहीये किंवा जे करायचं धाडच नव्हतं 14-15 वर्षाचा असताना. इंट्रो खूप मोठा होतोय बट मला एक्सप्लेन करायचंय थोडंसं आणि मग त्याचं इंट्रोडक्शन द्यायचं की आम्हाला ग्रहपाठाची वहीला हातवर करायला फाटायची आमची आणि आज आपण एक त्याच वयाच्या मुलासोबत बसून पॉडकास्ट करतोय. मग तुम्ही समजून द्या की ऍटलिस्ट बघतानाच आपल्या मनात ती पहिली फिलिंग होती की अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट काय की आज तो इथं बसणार आहे, त्याच्या ज्या काही परसेप्शन आहे लाईफला बघायचं. आणि पॉडकास्ट आम्ही टोटली ओपन ठेवतो, बऱ्याच गोष्टींबद्दल आम्ही चर्चा होणार. सर तुम्ही पॉडकास्ट असं बघू शकता की जेन अल्फा वर्सेस आम्ही 90s किड वर्सेस म्हणण्यापेक्षा एक असं कोलॅबोरेशन ज्यामध्ये आम्ही विचारांचे बदल किंवा सेम विचार आहेत बट त्याचं वेगळं व्हर्जन येते असं बघण्याचं. आज आपल्यासोबत आहे अर्णव आणि मी त्याला अजिबात असं इंट्रोड्यूस करणार नाही ह्यांचा मुलगा त्यांचा मुलगा. अर्णव आज एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी म्हणून इथं आलाय आणि तो इथं येण्याचं कारण पण असं की त्याच्या काही सवय आहेत आणि त्याचं काही बोलण्याचे मला खूप पटलं आणि सूरजकडून पण मला खूप ऐकण्यात आलं. आज आम्ही गप्पा मारणार आहे. आम्ही आधी 2 मिनिटं बोललोय फक्त डिरेक्टली कॅमेरा पुढे, जे काही येईल ते रॉन रिअल असेल. तर अर्णव तुझं शो मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि वेलकम टू द शो. धन्यवाद. तर आता तू कितवीत आहेस, तुझं वय काय आणि काय चाललंय आयुष्यात? आता मी 10वीत आहे. मी 15 वर्षाचा आहे आणि आता आयुष्यात अभ्यास चाललाय आणि साईडला आपले फायनान्सचं पण काहीतरी चाललंय. फायनान्स म्हणजे त्याने एवढ्या कॅज्युअली हा विषय बोललाय की जसं आम्ही सांगायचो ना की खो खोच्या प्रॅक्टिसला जायचंय. म्हणजे तुझ्या आयुष्यात फायनान्स हा विषय कधीपासून आला आणि का आला? फायनान्स विषय जास्त लांबची गोष्ट पण नाही. या वर्षीच मेच्या आसपासच मी एकदा घरी बसलेलो आणि पप्पांना बघितलं, ते मार्केट बघत होते. मी म्हणलं पप्पा हे काय करताय तुम्ही? पप्पा बोलले मी तर स्टॉक मार्केट बघतोय इन्व्हेस्ट करण्यासाठी. मी म्हणलं मला पण थोडं सांगा. पप्पांनी मला थोड्या वेळ समजवलं काय कसं असतं. मी म्हणलं
मला पण करायचंय. पप्पा बोलले तू छोटा आहे, तुला नाही समजणार. मी म्हणलं मी तुम्हाला चुकीचं हे करवणार. मग हा बर्थडे झाला थोड्या दिवसानंतर आणि अंदाजी 20 जून का अंदाजी पप्पांना बोललं पप्पा आता मी शिकलोय, तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुमचे प्रश्नाचे सगळे उत्तर देतो. सगळे उत्तर देतो. सगळे चांगले उत्तर दिले. पप्पा बोलले चला तू तर लय शिकलाय, आता मी तुला अकाउंट देतो. पप्पांनी मला अकाउंट दिला. आता मी करायला लागतं, स्वतः करतोय मी आता. तू स्वतः करतोय? हो, आता मी स्वतः करतोय. वा. आणि कसा अनुभव आहे आता तू करतोय स्वतः? मज्जा पण येते, म्हणजे स्वतःला पण कळतंय कारण कसं करायचं असतं, रिस्क मॅनेजमेंट काय, कधी कसं मला स्वतःला पण कळत. आणि पप्पा करायचे, पप्पा मला समजायचे, मग तेव्हा वेगळं वाटायचं. आता जेव्हा स्वतः करतोय तेव्हा वेगळंच फिलिंग येते. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अर्णवचे वडील सागर बाबर सर हे खूप छान एक IT कंपनी रन करतायत आणि आई स्कूलला डायरेक्टर MD फाउंडर आहेत. तर त्याला जे बॅकग्राऊंड आहे ना त्याचा तो किती भारी युटिलायझेशन करतोय तुम्हाला समजत असेल. की आपण म्हणतो ना की एका प्रिव्हिलेज फॅमिलीतून येण्याचे लोक बऱ्याच गोष्टी सोडून देतात दुसऱ्यांवर, तर तसं नाहीये. त्यांना स्वतः विचारले. आपण ह्या फायनान्सच्या गोष्टीकडे ना थोडं लेट येऊया. मला तुझ्याकडून आहे ना अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. आता तू असा विचार करतोय फायनान्स वगैरे मार्केट वगैरे, तुझे मित्र काय विचार करतात वर्गातले, काय सराउंडिंग आहे? नाही, मित्रांना आता त्यांच्या शाळेच्या मार्काची जास्त काळजी आहे. मला पण आहे थोडीशी काळजी, पण मला एवढी काळजी नाही. मला आता जास्त ह्याच हे आहे, म्हणजे मार्केट फायनान्स. तुला काय वाटतं किती मॅटर करतात 10वीचे मार्क? 10वीचे मार्क समाजासाठी खूप जास्त माहिती करतात. समाजासाठी 10वीचे मार्क आणि 12वीचे मार्क सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि माझ्यासाठी दोन्ही अर्धे अर्धेत. बर. आत्तासाठी माझ्यासाठी दोन्ही अर्धे अर्धेत. आणि मम्मी पप्पांना काय वाटतं मग? मम्मी पप्पांना वाटतं फायनान्स पण कर बाजूला, बट मुख्य तर ह्याच्यावर अभ्यासावर ध्यान दे. मी म्हणतो हा अभ्यास पण करतो मी, पण फायनान्स पण महत्व आहे. फायनान्स पण महत्वाचं आहे. वॉरन बफेट एवढे मोठे झाले, त्यांनी 11 वर्षाच्या वयापासूनच इन्व्हेस्टिंग करायला चालू केलं. म्हणलं आता मला पण थोडं त्यांच्यासारखं बनायचंय. त्यांच्यासारखं बनणार नाही, पण थोडं तर. राईट. आणि मग खूप लोकांना आहे ना हा विषय बोरिंग वाटतो. आता मी जेव्हा BBA ला होतो ना तेव्हा आम्हाला इकॉनॉमिक्स होतं. अमर्त्य सेन आलं, मायक्रो इकॉनॉमिक्स आलं. तर आमच्यातली बरीच मुलं ना क्लास स्किप करायची. म्हणजे लॉ जरी आला कधी कुठला किंवा अकाउंट्स आले तरी पोरांना असं व्हायचं का कशासाठी. पण नंतर ती लिटरसी येते. म्हणजे आफ्टर 22 आफ्टर 23 जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल जगात जाता ना तेव्हा तुम्हाला लिटरसी येते की अरे हे का महत्वाचं होतं. पण ती तुला आता 15व्या वर्षी आली. मग तुला का असं वाटतंय की द यंगस्टर्स लाईक यू जे तुझ्या वर्गात आहेत त्यांचे दे आर फाउंड ऑफ समथिंग एल्स, की मे बी PS5 पाहिजे किंवा त्याचं अपडेटेड व्हर्जन पाहिजे किंवा थोडंसं काय तर एक डोपामिन रिलीज साठी बाकीच्या गोष्टी पाहिजेत. बट यू आर एंगेजिंग युअर सेल्फ इन दिस. असं का? तुला काय वाटतं की तुला ह्याबद्दल एवढी आवड काय? जस्ट बिकॉज ऑफ की तुला ह्यात पैसे कमवायचे का तुला ह्यात प्रॉफिट बघायचंय का तुझं काय एम काय ह्यात सगळ्या शिकण्यामागं? माझं मुख्य तर आता आहे कारण मला पैसे पण कमवायचे आहेत, ते स्वतःची फिलिंग पण पाहिजे. डोपामिन मज्जा येते. ते मार्केट वर चालले, अरे पैसे वाटतात, मज्जा येते. अरे खाली चाललंय, काय करायचं, सेल करायचं, नवीन काय घ्यायचं, ती मज्जा पण येते. पैसे पण. आणि मम्मा पप्पांना पण मी लहानपणीपासून सगळं हे, मम्मा 2 स्कूल हँडल करते, ते पण फायनान्स कुठून येतं, फायनान्स केवढं महत्वाचं स्कूलमध्ये ते सगळ्यांना माहिती आहे. पप्पांची पण कंपनी, आता पप्पा पण कंपनीचे फायनान्सेस आहे सगळं. ते फायनान्स तर खूप मोठा, तर खूप महत्वाचा पार्ट आहे. मग आता घरी चर्चा चालत असताना हा आता ते कुठून ना तर कुठून तरी फॅमिली कडून तर येणारच. मग ती फॅमिली कडून, पप्पा मम्मा कडून, त्यांची शाळा कंपनी बघून त्यांच्याकडून काय प्रेशर नव्हतं. अर्णव तू हे कर, तू स्वतः बघितलेले. हो. म्हणजे बघा ना की ह्या गोष्टी आहेत की आपण पिढ्यानपिढ्या चालणारं दुकान असतं किंवा कंपनी असतो आणि त्या मुलावरती लादली जाते की तुला करायचंय. तेव्हा तो कसा करतो वी डोंट नो. बट जेव्हा ते आई वडील तुझे बोलतायत आणि यू आर जस्ट पेईंग अटेन्शन टू देम, आणि तू ह्या वेळेनं जसं की ह्याचा जो ऍटिट्यूड आहे अर्णव, तो तुम्हाला काय आवडला की तो वडिलांना म्हणला की हा तुम्ही मला शिकवा, मी करेन. वन डे तू त्यांना म्हणलास आफ्टर बर्थडे की तुम्ही मला शिकवा, विचारा काही प्रश्न. सो मार्केट करतोयस तू फायनान्सच्या गोष्टी आता बोलतोयस आणि ते अनालाइज करतोय, तर स्टडी कसा करतोस या सगळ्या गोष्टींचा? मी स्टडी युट्यूब व्हिडिओज, काय चॅनल्स आहेत त्यांना फॉलो करतो. काय लोक आहे पप्पांचे ओळखीचे असेल, पप्पांचे कंपनीचे को फाउंडर एक आहेत, त्यांच्याकडून शिकतो. पप्पांचे मित्र त्यांच्याकडून शिकतो. युट्यूब, गुगल, रिसर्च, कुठून वेबसाईट्स, काय कोर्सेस मेन.
तिकडून खूप साऱ्या जागांकडून शिकतो मी, आणि मग जे शिकतो ते मार्केट में अप्लाय करतो का जसं पॉडकास्ट मध्ये लोकांना सांगतो. मला एक पण तुला प्रश्न विचारायचा आहे, एक हम्म. पॅरलल प्रश्न आहे हा, की तुझ्या वयाची बरीच मुलं, इव्हन मी जेव्हा 15 वर्षाचा होतो, 10वीत होतो, तेव्हा मी पण बोलायचो की वेळ नाही, ट्युशन आहे, क्लास आहे, मला वेळ नाही, हे काय सांगितलं तू कसा वेळ काढतोय, वेळ असतो का म्हणजे? असं पूर्ण वेळ नाही देत ह्याला, म्हणजे अभ्यास पण आहे, शाळा पण आहे, डेडलाईन आहे, टास्क आहे, ते पण करावं लागतात. मी काय करतो, शाळेचं काम लवकर संपवून टाकतो. आता काल 2 वाजेपर्यंत शाळेचं काम संपवून टाकलं सगळं, मग आता फ्री आहे. आता मला काय जेवढं फायनान्स बोलायचं आहे का काय पण असो, काय टेन्शन नाही मला. घरी जायचं, थोडं रिवाइज करायचं, झालं. आणि बाकी सगळा टाइम जो फ्री असतो तर रिसर्च में राहतो, का अनालिसिस का मार्केट का का काय बोलायचं पुढे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय, की तू आहेस ना, ह्या गोष्टीला एक टास्क म्हणून नाही बघतेस, एक तू बोलताना पण तुझं पॅशन दिसतं या गोष्टींबद्दल, की यू आर पॅशनेट अबाउट सच थिंग. तुझी मेंटल जी लेवल आहे किंवा मेंटॅलिटी जी आहे ना, ती आत्ताच अशी प्रिपेअर करतो की इव्हन इफ यू सी रेड कॅन्डल्स तरी तुला जास्त काही फरक पडणार नाही, बिकॉज यू आर सर्चिंग, रिसर्चिंग, अनालायझिंग सो मेनी थिंग्स. ह्याच गोष्टी चालू असताना आयुष्यात, म्हणजे आता आम्ही ट्रेड करतोय, बरेच लोक करतात, माझी बायको करते, बरेच लोक करतात, तर त्या अशी खूप पॅनिक होतात नाही का, की अरे एक सर्टन अमाऊंट असते, मध्ये आपण अमाऊंट आपण पुट करतो, मग ती प्रॉफिट मध्ये जाते, कधी जात नाही. मग असं कधी झालंय तुझं अनालिसिस चुकीचं ठरलंय आणि आता असं होतंय? आतापर्यंत मला झाला नाही, फ्युचर मध्ये होऊ शकतं, बट माझ्या पप्पांचे मित्र आजी आका त्यांनी मला समजवलंय, कारण जर तुला करायचंय तर लॉंग टर्म कर, कारण लॉंग टर्म प्रॉफिट होणारच आहे, 90% प्रॉफिट होणारच आहे. तर मी अशी ट्रेड एक दिवसात नाही घेत, कारण आज आता घेतली, 2-3 तास नंतर विकून टाकली प्रॉफिट, असं नाही. माझं काय मेंटॅलिटी, आता घ्यायची, मग बघायचं 3-4 दिवस गेले, एक हप्ता गेला, वाढतंय का, मार्केट चांगले आहे का, त्या स्टॉकचे का त्या कंपनीचे फंडामेंटल्स काय, म्हणजे ते प्रॉफिट मध्ये चालली आहे, डेट काय का कसं, मग त्याच्यावरून मी डिसाइड करतो, अरे चांगली आहे का, अरे याचं सेल करायचंय का, अरे याचं अजून घ्यायचंय का, मग त्याच्यावरून डिसाइड करतो मी. वा, मस्त. थोडस शाळेकडे येतं तुझ्या. आमच्या वेळी ना असं तुमच्या फ्रेंडशिपला अशी खूप अशी ही जागा होती, अरे फ्रेंड्स नाही तर काहीच नाही. म्हणजे वी बिलॉंग टू दॅट जनरेशन. आय नो की जनरेशन वाईज थोडेसे चेंजेस होऊ शकतात, आणि यू पीपल ऑल्सो आर एन्जॉईंग द कंपनी ऑफ फ्रेंड्स अँड एव्हरीथिंग. आता काय वाटतं, मित्र कसे आहेत तुझे, का बदललंय, काय कसं वय वाढतंय आता तुझं, तू अशा एज मध्येस जिथून तुला खूप ड्रास्टिक चेंज बघायला मिळणार आहे, तर आता कशी आहे मित्र, आणि तुझ्यासाठी फ्रेंडशिप किती महत्वाची आहे तुझ्या लाईफ मध्ये? फ्रेंडशिप तर खूप महत्वाची आहे, लाईफ मध्ये फ्रेंडशिप पाहिजेच पाहिजे, कोणते पण असो, पण फ्रेंडशिप पाहिजेच पाहिजे. आता माझ्यासाठी मित्र खूप महत्वाचे आहेत, ते कशासाठी पण असो, मदतसाठी असो, शाळेसाठी का काय पण असो, मित्र माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर मी काय पण करेल, मित्रांसाठी काय पण करेल, मला काय हरकत नाही. पण चांगला मित्र कसा ओळखतोस, हा चांगला आहे माझ्यासाठी? ओळख आता माझं इंट्युशन, पर्सनॅलिटी असो, का सेम बॅकग्राऊंड, का आमची सेम सोसायटी, का सेम स्कूल, सेम क्लास, असं कुठून पण कोरिलेट होतं ना. आता माझा एक मित्र आहे सूर्य, तो मी त्याला 5 वर्षापासून ओळखतोय, माझ्या सोसायटी मध्ये राहतो, माझ्या शाळेमध्ये होता, क्लारा मम्माच्या शाळेमध्ये होता तो माझ्यासोबत, तर आमचे चांगले मित्र झाले. आता आम्ही दोघं भाऊ झालोय. हे बघा ना, 15 वर्षाचा आहे, मी 29चा आहे. मी पण माझ्या मित्राला म्हणतो भाव येतो, हा पण म्हणतोय भाव आहे. जर्नी ऑफ 14 इयर्स, किंवा मी उद्या 45चा होईल, 60चा होईल, भावच राहणार. हे फक्त मला वाटतं की दॅट मेल अर्ज टू कॉल देअर फ्रेंड्स भावा किंवा भाऊ ही खूप डीप असते, आणि ती फक्त आम्हाला समजू शकते. आता मला अजून एक प्रश्न आहे, की बाबा डिस्ट्रॅक्शन्स कमी नाही तर म्हणजे PS5 डोकवतोय, यू आर बेस्ट विथ फ्यू एम्युनिटीज किंवा फॅसिलिटीज, तरीही तू असा पाथ निवडतोय जिथं तुला यू आर स्ट्रायव्हिंग फॉर नॉलेज, राईट? आणि असे कोणते डिस्ट्रॅक्शन्स आहेत ज्यापासून तू लांब राहायचा प्रयत्न करतोयस, किंवा तुला असं वाटतंय की तुझ्या जे सर्कलमध्ये जे व्ह्युअर्स असतील त्यांनी लांब राहावं? मेनली गेमिंग. आधी मला गेमिंग खूप आवडायचं, सगळं माझं गेमिंगच्या अराउंडच होतं. आधी अभ्यास काही एवढं नाही, गेमिंग मला मेन होतं आधी. मग आता ते गेमिंग, आता ती मेन डिस्ट्रॅक्शन होती आधी मला. आता त्याला कसं तरी अवॉइड केलं, आता मला पण आठवत नाही कसं, पण मागच्या 1 वर्षामध्ये, मागच्या 6 महिन्यामध्ये त्याला कसं तरी अवॉइड केलंय मी. ती दॅट डिस्ट्रॅक्शन, युट्यूबचे काय पण शॉर्ट्स का रील्स, दॅट जे विच इज नॉट रेलेव्हंट, ते त्यांना अवॉइड करत जातो मी. कोण कसं त्यांना नाही तर कसं तरी मी अवॉइड करतो. तुला डोक्याला तर माहिती की व्हॉट टू वॉच, व्हॉट नॉट टू वॉच. आता गेमिंगचं तू बोललास ना, तो मुद्दा थोडासा डीप घेऊया आपण, की असं काय आहे गेमिंग मध्ये की तुमच्या वयाची जी मुलं आहेत का नाही, ती एकदम अशी
Focus. वेडे होऊन जातात किंवा काय म्हणू शकतो की नाही मला गेम म्हणजे ऑब्सेशन येतं हा. गेम बद्दल. असे काही एलिमेंट्स आहेत गेम म्हणजे की जे एवढं डोपामाइन रिलीज देतात. डिपेंड करते कोणची गेम. काही गेम पीसफुल असतात, बिल्डिंग काय काय एकदम व्हायलेन्स, अग्रेसिव्ह. व्हायलन्स गेम खूप का चालतात? त्याच्यामध्ये मज्जा येते. म्हणजे आता जर तू कोणाला मारलं, अरे बरं झालं मारलं त्याला, तर पूर्ण स्क्वॉडला मारू, ते मज्जा येते. आणि हारलो तर अरे यार पुढच्या गेम मध्ये भेटला ना तर ह्याला परत त्याच्या पूर्ण स्क्वॉडला वाईप करून टाकू. ती अंगामध्ये मज्जा येते, ऍड्रेनलिन रश येतं ते. त्यामुळे हे असं वाटतं मला. हा. बट ऍज यू ग्रो, आता जसं तुझं वय वाढलं तुला तेव्हा तुला नंतर कळतं की इट्स नथिंग. हे ऍड्रेनलिन हे सेकंडरी. प्रायमरी ऍड्रेनलिन इज अ नॉलेज, राईट? तू जसं आता फायनान्स कडे वाढलायस, आय मीन की तुझ्यासारखा मुलगा एवढं छान बोलू शकतो तुझ्या वयाचा. कारण की मी बघतोय ना, कारण काय झालं एक कॉमन स्टेटमेंट आलेलं मार्केटमध्ये. आणि आय नो की तुमच्या जनरेशन मधील लोक आहेत ना, ते ह्याच्याकडे लक्ष देत नाही. दॅट्स अ बेटर थिंग की सोसायटी बोलते की नाही रे आजकालची पिढी खराब झाली, बट ऍब्सोल्युटली नॉट. तुम्ही जर जवळून बघितलं की देर आर पीपल लाईक यू जे अशा गोष्टींचा विचार करतायत आणि फायनान्स बद्दल बोलतोय, तू बाकीच्या गोष्टींबद्दल बोलतोय. मम्मी पप्पा वेळ देतात तुला? किती वेळ मिळतो तुला? कसा वेळ घालवतो? मम्मा, मी शाळेवरून घरी आलो, मम्मा निघते. मम्मा 5 पर्यंत घरी पोहोचती. मम्मा अभ्यास घेते. आम्ही खाली वॉकने जातो कधी कधी, का आम्ही कुठं फिरायला जातो, खायला जेवायला. मग तेव्हा फॅमिली टाइम भेटतो. आता पप्पा आउट ऑफ कंट्री जातात, मग तेव्हा तिकडून काहीतरी आणतात, मज्जा येते, अरे आणलं. मग त्यानंतर मग आल्यानंतर आम्ही मस्तपैकी एक वीकेंड कुठं फिरायला जाऊ, का डिनरला, का कुठं खेळायला जाऊ, वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क. ते फॅमिली टाइम जे भेटतं ते खूप, त्याच्यात खूप मजा येते. किती महत्वाचं आहे म्हणजे आई वडिलांनी एखाद्या तुझ्यासारखा जो आता 15 वर्षाचा आहे, तुझ्या वयाची जी मुलं आहेत त्यांना वेळ देणं किती महत्वाचं? खूप जास्त महत्वाचं आहे. आता कसं वेळ आलाय 10वीचा, कारण लोकांना वाटतं 10वीचे मार्क मुख्य आहेत, 10वीच्या मार्क त्याचं पूर्ण आयुष्य सांगणार आहे. असं काय नसतं. काय काय लोक 10वी मध्ये फेल होतात पण आयुष्यामध्ये एकदम मोठे करतात. आणि काय काय 10वी मध्ये एकदम चांगले वाटतात बट त्यांचं आयुष्य एवढं चालत नाही. पण आता असं नसतं. आता कसं आहे, आणि ह्या गोष्टी आई वडिलांशी बोलण्यात राहिलं पाहिजे. आणि तुला असं वाटतं का की जेवढं तुम्ही आई वडिलांबद्दल बोलाल तेवढं तुम्हाला बाहेर सिक्रेट शेअरिंग करू वाटत नाही, कारण घरीच होऊन जातं. आता जी मुलं सिक्रेट शेअरिंग बाहेर करतात किंवा इंट्रोवर्ट आपण ज्यांना म्हणतो की ते इंट्रोवर्ट बनतात, आई वडिलांशी जास्त बोलत नाही, त्याचं हे कारण असू शकतं का की आई वडील जास्त बोलत नाही? आई वडील जास्त बोलत नसतील, का त्यांच्या शाळेच्या मित्राचं काय इन्फ्लुएन्स असू शकतं, का सोसायटी, काय पण असू शकतं. मग तू आता शाळेत जातोस, कुठले कुठले सब्जेक्ट आहेत तुम्हाला आता? आता मी घेतले मॅथ, इंग्लिश, हिंदी, INS म्हणजे SST आपलं हिस्ट्री, जॉग्राफी, सिव्हिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री, आणि आपलं स्पोर्ट्स PH. दहावीतल्या पोरांना का शिकवतात हे फिजिक्स आणि केमिस्ट्री? मला अजून कळलेलं नाहीये. वी स्टार्टेड लर्निंग इट इन 11th and 12th. सो कुडोज टू यू पीपल की तुम्ही आता लहानपणापासून शिकताय. मॅथ्स बद्दल काय आहे तुझं? कसं आहे, मॅथ्स आवडतं? मॅथ्स मला आवडतं. मॅथ्स कारण आता हे फायनान्स पण असो का आयुष्यामध्ये काय पण असो, मॅथ कुठं नाही तर कुठे येणारच. म्हणजे एवढे कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्री का काय असो, एवढं पण काय आयुष्यात येणार नाही. तरी लोक शिकवतात, मला कळत नाही का, बट शाळा शिकवतेच. पप्पा पण मला बोलतात ज्ञान कधी पण भेटलेलं चांगलंय, कुठं आयुष्यात वापरणार. पण मी म्हणतो हे कुठं वापरणार आहे, ह्याचा काय उपयोग आहे? तुम्ही आयुष्यात वापरले? पप्पा बोलत हो वापरले. म्हणलं कुठं? पप्पा बोलले वापरलं आता कुठेतरी, मला कुठं आठवतंय. आणि ती तशा गप्पा होतात का रे तुमच्या? म्हणजे आता आमच्या फॅमिलीमध्ये किंवा सगळ्यांच्याच फॅमिलीमध्ये एक रात्र अशी असते की आपण ठरवलं असतं की 10ला झोपायला, अर्ली टू बेड. पण आपल्याला माहित असतं उद्या संडे, उद्या हॉलिडे, आणि मग पप्पा त्यांचे किस्से सांगायला चालू करतात किंवा मम्मी, आणि मग तेव्हा 1-1:30 वाजतात नाही का रात्रीचे, आणि आपल्याला असं वाटतं का आय एम द मिनी व्हर्जन ऑफ पप्पा, आणि पप्पा माझ्यासारखाच आहे नाही का. पप्पा सांगत नव्हते इतके दिवस, बट पप्पा मी सेम. असं झालंय कधी गप्पा मारताना? हा झालंय. मग काय काय गप्पा कशा रंगतात, कोणत्या कोणत्या गोष्टी? आता मला आठवत नाही, ते आधीची गोष्ट होती. मला झालंय अशी गोष्टी. झाले आता रिसेंटली माझ्या मम्माची फॅमिली, मम्माचा भाऊ बहीण, मम्मा आजी माझी, आणि माझे अजून भाऊ बहीण, आम्ही 3 पण पत्ते खेळत होतो रात्री. आम्ही पत्ते खेळत होतो असंच टाइमपास मध्ये, आणि आयुष्याचे किस्से सांगत होतो. मामाने त्यांचे किस्से बोलले, मावशीने तिचे, मम्मानी तिचे. म्हणलं अरे हे सगळं तुम्हाला माहितीच नव्हतं. आज रात्रमुळे मला कळलं. मग असे खूप साऱ्या गोष्टी असे कधी कधी होतात. आणि मग तेव्हा कसं वाटतं? मग तेव्हा वाटतं अरे
मी पण यांच्यासारखाच आहे. मग तुम्हाला कळतंय माझे हे मी पण असं का वागतोय. तर आधी मी पण कशा हरकती करत ते पण आधी असे करायचे. पण त्यांनी सांगितलं नव्हतं. सांगितलं नव्हतं. हो. And same is going to happen when you will have kids. At certain age you will not tell them because की त्याचा आधार घेऊन अर्णवला जर हे 10वीच सांगितलं म्हणजे 7वी-8वी सांगितलं असतं की अरे मग अर्णव म्हणला असता ना या माझा पप्पा बट यू आर ऍट दिस एज की जिथे तू साऊंड अँड सेन आहेस तुला आता माहिती आहे की व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. ठीक आहे. सोशल मीडिया बद्दल थोडंसं बोलूया की आर यू ऑन सोशल मीडिया इंस्टाग्राम. सो कसा टाइम देतोस आणि व्हॉट टू वॉच व्हॉट नॉट वॉच कसं ठरवतोस. थोडा टाइम भेटतो. आता शाळा पण आहे तर फायनान्सचा पण फोकस करतो मी. तर जास्त टाइम नाही भेटत. थोडासा टाइम भेटतो त्याच्यामुळे थोडं बघतो आणि ते पण जास्त रील्स बघत नाही. ते बघतो अजून काय कोण माझे फेवरेट आहे का फायनान्सचे जसं की फायनान्स शरण असो किंवा कोण पण असो मी बघतो त्यांचे काही नवीन आलेत का त्यांचे काय पोस्ट त्यांची काय स्ट्रॅटेजीज नवीन कोणतं रूल आलाय का कसे होम लोनचं काय कसं प्रीपेमेंट करायचं कार लोनचे रूल काय आहेत कसे बघत राहतो मी. आता अशा काही काही गोष्टी आहेत ज्याबद्दल आम्ही जस्ट 1.5 वर्ष आधी चालू केलं म्हणजे जेव्हा मी घर घेतलं स्वतःच तर मला वडिलांकडून बऱ्याच गोष्टी कळल्या. माझे वडील म्हणजे माझे पप्पा पण बघा हे सेव्ह इंग्लिश माय वडील ठीक आहे. सो माझे पप्पा पण बिझनेसमॅनच आहेत. तर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि नेहमी त्यांच्याकडून एक करायचं हे तुम्ही स्वतः शिकायला पाहिजे होतं हे तुम्ही अनुभव घ्यायला पाहिजे होतं हे असं येतं वडिलांकडून बस. आय नाव अंडरस्टँड की ते बरोबर बोलायचे आणि ते तू आता जे करतोयस ना यू आर मेकिंग युअर पॅरेंट्स लाईफ इझी इन सर्टन वे. हाऊ आय विल टेल यू. तुझ्याकडे आता नॉलेज आहे तू 11वी-12वी येस थोडं आहे बरोबर. तर 11वी तुझ्यासाठी जे थोडे ते बाकीच्यासाठी खूप आहे. सो 11वी-12वी जाशील तू ग्रॅज्युएशन होईल शिकशील आणि जेव्हा हा समाज म्हणेल ना की नाव यू हॅव टू डू जॉब बट बिफोर डुईंग जॉब ऑर बिझनेस ऑफ युअर ओन तुझ्याकडे अँपल अमाऊंट ऑफ नॉलेज असेल की कुठं मला मनी पुट करायचंय कुठं नाही कसं करायचंय कसं नाही हाऊ टू ग्रो ऑन सोशल मीडिया हाऊ टू ग्रो इन लाईफ पर्सनली ऑर एव्हरीथिंग. सो हे जे असेल त्यामध्ये तुला मम्मी पप्पांना जास्त एफर्ट्स नाही घ्यावे लागतात. मम्मी पप्पांना एफर्ट्स काय घ्यावे लागतील अर्णवच्या की अर्णव वेळेत खातोय का झोपतोय का इफ ही इज फिट ऑर नॉट दॅट्स इट. बरोबर. दॅट विल बी देअर ओनली कन्सर्न. दॅट इज माय गोल. तेच करायला आहे मला. एक्झॅक्टली. सो तू आता मी बघितलेले माझ्या घरामध्ये असे काही लोक आहेत 10वी येते तू 10वीत आहेस भाऊ लय अभ्यास आहे मला अभ्यास करायचा मुलं 4ला उठतायत फाट्या आणि आहेत बरं का अशी पोरं की दिवसाला 12 तास अभ्यास करतात 12 तास अभ्यास करतात 10वीचा. अँड आय एम गोइंग क्रेझी की भाऊ अरे 1-1.5 तासाच्या रिव्हिजनवर आम्ही 86 मार्क 86 विस्कोड 86. सो हे असं काय एवढं म्हणजे काही मुलांच्या मध्ये पॅरेंट्स सोडून दे पण मुलांमध्ये पण एक इनर सर्कल मध्ये कॉम्पिटिशन आहे रे. हे काय आहे एवढं ऑब्सेशन काय आहे मार्क कम्पिटेटिव्ह आहे आता समाजाने सगळं कम्पिटेटिव्ह बनवलंय. तुम्हाला बोलतो 10वीच मोठे 12वीच मोठी आहे. मग आता ते समाजाचा पण प्रश्न असू शकतं. आता जर ते फ्रेंडचं बोलले तर फ्रेंड्समध्ये कॉम्पिटिशन असतंच कुठं ना तर कुठे कॉम्पिटिशन असतंच त्याच्यामुळे असो किंवा त्याच्यामुळे असो. आता मार्क्स पकडलं तर असं वाटतं अरे ह्याचे 80% आलेत आपल्याला 95 तर करायलाच लागेल 90 का 85 तर करायला लागेल त्याला बीट करण्यासाठी. मग तो बोलतो अरे ह्याचे 85 आले आता मला अजून थोडस वाढवायला लागेल माझे स्टडीज. मग कुठून ना तर कुठून तरी मित्रांचं पण येतच पिअर प्रेशर येतच. मुलं खूप हट्टी असतात ह्या सर्टन एज मध्ये म्हणजे आय नो इव्हन इफ यू गो टू मॉल डीमार्ट कुठे एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी मुलं हट्ट करतात आई वडील नाही म्हणतात मग ते रडतात. मग त्यांना वाटतं की माय पॅरेंट्स आर इव्हिल ते मला काय घेऊन देत नाहीत किंवा काय का करत असतील हट्ट तुला काय वाटतं. असं एखादी गोष्ट घ्यायची आहे तर मला घ्यायचीच आहे असं का असतं त्याचं ओरिजिन काय असू शकतं. आता माझी बहीण जी आहे ती दुसरीच आहे ती पण अशीच करते एक्झॅक्टली जसं मी बोललो अशीच करते. आता मी जर कुठं गेलो मॉलमध्ये आणि आम्ही दुकानाच्या समोर चाललोय मग जी बोलती मला ते पाहिजे पप्पा मम्मा बोलतात गरज नाही तुझ्याकडे आहे घरी. मग ती बोलते माझ्याकडे ते नाही मला तेच पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे. पप्पा बोलतात नाही नाही आता नाही आपण येताना घेऊ येताना तर रात्र होणार आहे तर काय दुकान बंद असणार आहे. तर मग ते असं काहीतरी त्या मुलांचं असतं अंगामध्ये कारण अजून नवीन पाहिजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मम्मा पप्पांनी मला खूप स्पॉइल केलेलं. आता मला पण आता आठवत नाही बट ते बोललेले कारण जेवढं ते बहिणीकडे टॉयज ना तर 110 गुणा जास्त तुझ्याकडे होते. म्हणलं मला तर आठवत नाही ते बोलले तू छोट होतं तेव्हा तुला कसं आठवेल. मे बी एक सर्टन एज तुझ्या एजला येतोय आता तुला माहिती तुझ्या वडिलांची फायनान्शियल कंडिशन काय त्यांचे स्ट्रगल्स काय तुझ्या मम्मीचे स्ट्रगल्स काय. दॅट्स वाय मला वाटतं की तू आता ह्या ज्यात एक थ्रिल्स म्हणतो लाईफ मध्ये असतात हॅव्हिंग अ टॉय त्यावेळी कळत नाही जसं वय कळतं वाढतं तेव्हा तुम्हाला कळतं
यार मे बी मम्मा पप्पा त्यांचं स्ट्रगल करतात, सो आय शुड नॉट, म्हणजे तुम्ही हट्ट नाही केला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा किंवा काय. तुमच्या एजच्या सर्व मुलांना तू आता रिप्रेझेंट करतो असं धरून चालू. तर तुझी काय कंप्लेंट आहे ह्या सोसायटीकडून? ओव्हरऑल कंप्लेन, जास्त प्रेशर नका देऊ मुलाला. त्याच्याकडे पण काहीतरी असेल त्याच्या मनात, त्याला पण काहीतरी विचार करत असेल फ्युचरचं का त्याचं मित्रांचं काय असेल, जास्त त्याला प्रेशर नका देऊ. समाज, पेरेंट्स असो, मित्र असो, सगळे प्रेशर देतात. तो जास्त पडायला पाहिजे का, हे करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे जास्त. त्याच्या मुलाला पण काहीतरी डोक्यात असेल ना, त्याला पण ते पण थोडा विचार करा. त्या मुलाचा पण एक पर्स्पेक्टिव्ह घ्या. ऍटलीस्ट ऐकलं पाहिजे. तर त्याचं पण थोडं ऐका. तुमचं ऐकायला पाहिजे, ते करेक्ट आहे. मुलाला पण तुमचं ऐकायला पाहिजे, पण असं नाही का तुमचंच ऐकायला पाहिजे, तुम्हाला पण त्याचं थोडं ऐकायला पाहिजे. आणि ऍट द एंड ऑफ द डे डिसिजन हाच घेण्यात येईल की जो सगळ्यांसाठी चांगला असेल. राईट. सो ऐकणं खूप गरजेचं आहे. लाईक लिस्निंग टू यू पीपल, तुमचे विचार ऐकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. खूप मजा येते. आणि मला अजून काय प्रश्न विचारायचे. तू थोरलायस घरात, बरोबर, एल्डर वन. काय दुःख आहे थोरल्या लोकांचं, कारण आय एम द एल्डर वन ऑफ माय हाऊस ऑल्सो. सो काय तरुण भावाला किंवा आपल्या मोठ्या भावाला कशातून जावं लागतं, बायस होतो का आपण अशी? हो. म्हणजे आता पेरेंट्सचं पर्स्पेक्टिव्ह पण बघू, त्यांचं पण करेक्ट. छोटी आहे, तिला लाड भेटायला पाहिजे. जेव्हा मी लहान होतो, जे मी बोलायचो ते करायचे. ते सारखं नाही, म्हणजे 90% वेळेस मी बोलायचो मला पाहिजे, ते बोलायचे चला पहिला आहे घेऊन टाक. आता माझी बहीण आहे, मी तिला पण पप्पा असेच करतात, पप्पा मम्मा. ती बोलते मला ते पाहिजे, ते घेतात. मी म्हणतो अरे का घेताय तिला, ते रूम बघा तिची पूर्ण भरलेली आहे, का घेताय तिला. आता मला कळत आहे, कारण हे ज्याकडे खूप आहे, खेळत का नाहीये. तरी पप्पा मग बोलतात अरे जेव्हा तू होता तेव्हा तुला इथे जास्त घेतलेल्या गोष्टी, मग हे तर काय नाही त्याच्यासमोर. बघ ना, आता मी मोठा भाव आहे, तरी मला आधी समाजानं काय सांगितलं की नाही तू बनशील तसा तुझा लहान भाऊ बनेल. असं काय नसतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट. ठीक आहे. ते आपल्या चुकातून शिकतात, दॅट्स अ गुड थिंग. आणि हे प्रेशर असतं, मे बी समाजाकडून असतं, मम्मी पप्पांकडून असतं, दॅट्स अ गुड प्रेशर. तू स्वतः प्रेशर घेतो की दॅट लाईक आय हॅव टू बी द आयडियल ब्रदर, आय हॅव टू बी अ गुड ब्रदर. प्रेशर नाही. मला गरजच नाही. अर्ध्या वेळेस ती घरी नसतीच, ती आजीकडे असते, ती भावासोबत आणि बहिणींसोबत खेळत असते ती. तर माझे पण गुण येतील त्यामध्ये थोडे, काय चांगले येतील. तुम्ही गप्पा मारता दोघं? नाही, ती खूप छोटी, तिच्यासोबत काय गप्पा मारू. म्हणजे अशा चाइल्डिश कधी तुला काय शेअर करते? आवडतं तुला ते ऐकायला? हो, म्हणजे ती बोलती मी स्कूलमध्ये हे केलं आणि आजीकडं हे केलं, आम्ही हे केलं, आम्ही असे खेळलो, गेम्स खेळलो. मजा येते ऐकण्यामध्ये. मला पण आठवतं, कारण लहानपणी ही पण खेळायचो असं. तुझं तुझ्या बहिणीवर किती प्रेम आहे? खूप. आता रक्षाबंधन येते, परवा रक्षाबंधन आहे. आजच आमच्या दोघांचं बोलणं आलं, कारण परवा रक्षाबंधन आहे, तुला काय पाहिजे. ती बोलली जे तू देईल ते मला चालेल, पण काही चांगलं पाहिजे. म्हणलं चांगलं काय, तू तर बोल मला. आता मी पण तिला खूप लाड देतो, पण कधी काही ती चिडचिड मूड असते, का कधी काही खुश असते ना, एकदम बेस्ट असते ती, सगळ्यांची ऐकते, सगळं काम करते. ते मूडवर आहे सगळं. म्हणजे आणि हे सगळ्या भावांचे, म्हणजे ज्यांना बहिणी आहेत ना, त्यांना अर्णव काय बोलतोय माहितीये की कधी मूड चांगला असल्यावर म्हणजे लाईक अ प्रिन्सेस ओनली, आणि मूड खराब असल्यावर मग तिच्याशी कोणी बोलायचं नाही. डेंजर आहे. आणि अर्णव इज जस्ट 15, म्हणजे तरी तो मी 29, तरी पण माझ्या बहिणींचा मला सेम अनुभव. आणि मे बी असावी, बहीण असावी, लाईक प्रत्येकाला बहीण असावी, कारण ते घरात आहे ना एक वातावरण राहतं आणि हॅपी गो लकी वातावरण राहतं. मे बी काय होतं की वी ऍज अ मेन आपण खूप काही गोष्टींमध्ये सिरियस होऊन जातो, बट स्त्रिया ज्या असतात ना, म्हणजे दॅट्स माय अनालिसिस किंवा माझं ऑब्झर्वेशन आहे की त्या काही गोष्टींमध्ये ना चाइल्डिशनेस ठेवतात, आणि तो राहिला पाहिजे. ते आता जिया लहान आहे, बट ऑब्व्हियसली ती जेव्हा मोठी होईल ना, तरी पण ती विचार करेल की इफ अर्णव इज बिझी आय शुड बी देअर. तू विचार करशील इफ जिया इज बिझी यू शुड बी देअर. ते ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये येईल. आता स्किल सेट बद्दल थोडं बोलायचं, तर मागाशी पॉईंट स्किप झाला माझ्याकडून. यू टॉक अबाउट फायनान्स, यू टॉक दॅट यू आर नाव इन मार्केट, टू अनालिसिस करतोय बऱ्याच गोष्टी. असे कोणते स्किल सेट्स आहेत जे तुला वाटतात की तुझ्यासारखे जे 15, 16, 17, 10वी, 11वी, 12वीच्या वयाची मुले त्यांच्याकडे असले पाहिजेत? म्हणजे तू आता जेवढं बघतोय, नॉलेज घेतोय सगळीकडून, कोणते स्किल असले पाहिजे सगळ्यांकडे? पहिलं तर भावना, म्हणजे कळायला पाहिजे, कारण पुढं फेशियल का ते बोलण्याची सवय, ते थोडं तर कळायला पाहिजे. इमोशन्स पण कारण अरे तोंड वेगळं डल वाटतं, काही चाललं असेल त्याला थोडं स्पेस द्यायला पाहिजे का. मग त्याचं बोलण्याची टोन, कारण खरं बोलतोय का खोटं बोलतोय, काहीतरी चाललंय याच्या मनात, काय खोटं बोलायला लागले का, खरं आहे का रे, खरंच खरंय का. मग ते पण थोडस त्या इमोशनल अँगल नि पण थोडं बघायला पाहिजे त्याला.
अजून सोशल मीडिया, आता जसं आपण आधी बोललेलं, सोशल मीडियावर कोणासोबत बोलायचं, काय बघायचं, कधी काय, ते पण एक मोठा पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे चुझिंग राईट कॉन्टेंट टू वॉच. तू आज 15 इयर्स आहेस. हो. तू लास्ट इयर जसा होतास 9वीत, 8वी 9वी 10वीत, आणि आज तू जसा आहेस, ह्यात बदल काय झालेला आहे? खूप. हा, आणि हा बदल कसा झालेला आहे, म्हणजे काय तू स्वतः काय रेकन करतोस की काय बदल झाला त्यामध्ये? पहिलं तर आवाज खूप बदलला माझा. आवाज बदललाय, माझे सवय बदललेत. कारण मागच्या वर्षी माझा केक पण बघतील तुम्ही तर गेमिंगचा आणि युट्यूबचा केक होता. तर मला, आणि ह्याच्या आधी पण मागचे 3-4 वर्ष पण मला सगळं गेमिंगचं आणि युट्यूबचं होतं. मला गेमिंग खूप आवडायची, पण आता मला समजतं अरे गेमिंग पण आहे ते साईडला आहे, ते जास्त एवढं महत्वाचं नाहीये. पण मनी आणि फायनान्स असो का काय पण असो ना, ते जास्त महत्वाचं आहे. करिअर रिलेटेड. हा, करिअर रिलेटेड. हो, पर्स्पेक्टिव्ह मध्ये बदल झालाय. आणि माझ्या मेंटली पण बोलू शकतो, मेंटली पण खूप बदल झाले तसे. कारण आधी मला वाटायचं अरे यार जाऊ दे, काय ते लोड घ्यायची गरज नाही, नंतर करू. मग आता कळतं अरे नंतर केलं तर मग आता नंतर केलं तर मग नंतरचं काम पण ते कधी करणार, जास्त ओव्हरलोड होईल. मग त्यानंतर अजून टेन्शन घ्यायला लागेल एक्झामच्या एंडिंगला. राईट. हा, आता 7वी 8वी 9वी पण मी असंच करायचो. कारण यार जाऊ दे, नंतर करतो, आता थोडं युट्यूब बघू, आता थोडे गेम खेळू. पण मग तेव्हा मग आता रिअलाइज होतंय, कारण ते चुकीचं होतं. एंडिंग मध्ये तर ते सगळं डोंगर झालं सामानाचं. मग ते एंडिंग मध्ये सगळं करायला ते टाइम नाही भेटत. अजून एक गोष्ट तू मेन्शन केलंस मगाशी की पप्पांचे तुझे को फाउंडर किंवा कोण आहेत अजून मित्र आहेत, त्यांच्यासोबत तू गप्पा मारतो. नाव देर इज वन थिंग की खूप साऱ्या लोकांचं मिसकन्सेप्शन आहे की ह्या वयाची मुलं बोलत नाहीत, आणि समाज ना डायरेक्ट त्यांना असं इगोइस्टिक आहे रे, बोलका नाही रे तो, त्याचा मुलगा जज करतात. मग का, म्हणजे काही मुलं तुझे पण फ्रेंड सर्कल मध्ये जास्ती वोकल नाही समाजात, बट यू आर वोकल. जे वोकल नाहीत का नसतील वोकल, काय वाटतं? ते त्यांच्या मनावर आहे, त्यांच्या मेंटलवर आहे. का त्या लहानपणी त्यांच्या मित्रांसोबत का समज, आता मी तर माझ्या मित्रांना आता माझ्या शाळेच्या मित्रांना मागच्या 3 वर्षापासून जाणतोय. ते माझे तर मित्र सगळे ओपन आहेत, पण अजून मित्र असू शकतात. कारण माझ्या 7वी मध्ये एक मित्र होता, आहे सूर्यतेज. तो एवढा वोकल नाहीये. तो मस्त आहे आपला, ऐकतो, काम करतो, आपला मस्त आहे. काही लोक काहीच लोकांपुढे बोलतात, सगळ्यांपुढे नाहीत बोलत, आणि त्यांना आपण चुकीचं समजतो की ते बोलतच नाही. हा, आता माझा मित्र सूर्य, आम्ही तर खूप साऱ्या टॉपिक्सवर बोलतो. पॉलिटिक्स असो का काय पण, या फ्युचर असो, आम्ही खूप साऱ्या टॉपिक्सवर बोलतो. पण आता आम्ही जर शाळेमध्ये गेलो, त्याच्या मम्माच्या शाळेमध्ये गेलो, मम्माच्या शाळेमध्ये, आणि जर ते स्पीचच्या वेळ आली तर तो एवढा बोलत नाही. तो सरळ ते वाचतो. तुझ्या पुढे कम्फर्टेबल आहे बोलायला. हा, आम्ही 5 वर्षापासून ओळखतो. यू सेड पॉलिटिक्स, मला त्याकडे जायचं नाही अजिबात, बट ऍज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री, यंग ब्लड ऑफ दिस कंट्री अँड फ्युचर ऑफ दिस कंट्री, काय वाटतं इंडिया कुठं असेल? आणि तू आता 15 वर्षाचा आहे, यंगस्टर आहेस तू, काय बघतो तू इंडिया कुठं जाणार आहे? तू काय कॉन्ट्रीब्युट करू इच्छितो ऍज अ युथ म्हणून? आता मी तर थोडासा पॉलिटिकल बॅकग्राऊंड पण येऊ शकतो. कारण मामा पॉलिटिक्स मध्ये, मावशी पॉलिटिक्स मध्ये, आजी पॉलिटिक्स मध्ये, आजोबा पॉलिटिक्स मध्ये. तर मम्माच्या साईडने थोडं पॉलिटिकल बॅकग्राऊंड येतो, पप्पाच्या साईडने नाहीये, पण मम्माचं थोडं तर पॉलिटिकल बॅकग्राऊंड येतोच. मग तिथं मला वाटतं, कारण असं नाही कारण हे सगळे या पार्टीकडून आहे तर आपण पण या पार्टीकडे जायला पाहिजे असं नाही. असं बघायला पाहिजे, कारण दुसरी कोणची पार्टी आहे जी आपल्या नीडला मदत करते. फॉर एक्झाम्पल, एक पार्टी आहे ती बोलतेय आम्ही या कास्ट का या कल्चर सोबत जास्त हे करणार का काय, ते चुकीचं आहे. एका कास्ट सोबत नाही आलं पाहिजे. इट शुड बी इक्वल फॉर ऑल. हो ना, भारतीय म्हणून. हा, भारतीय म्हणून. हो. आणि दुसरी वाली आहे ती बोलते आम्ही सगळ्यांना हे करणार, जास्त शाळा बनवणार, चांगली एज्युकेशन देणार, चांगली मेडिकल फॅसिलिटीज काय असो. सो आय विल गो, मी जाणार जे जास्त प्रॅक्टिकल असेल, कारण दॅट्स मोर इम्पॉर्टंट. असं नाही कारण अरे आपलेच लोक आपल्यासोबत द्यायला पाहिजे, असं नाही. ते वाईट पण करू शकतात, त्यांचं पण माहित नाही. पण जे प्रॅक्टिकल आहे, जे त्यांनी वादे केलेत, ते आपल्या भारतासाठी चांगले आहेत का, जे काय आहेत ते, मी त्यांच्याकडे जाणार. राईट. म्हणजे यू विल प्रॅक्टिस युअर कल्चरल बिलीफ ऑल्सो, युअर रिजनल बिलीफ ऑल्सो. येस, बट यू विल चूज अ पर्सन जो प्रॅक्टिकली हे इम्प्लिमेंट करू शकतो. तो चांगल्या गोष्टी करतो. म्हणजे दॅट इज बेटरमेंट ऑफ कंट्री. लास्टली माझे 2 प्रश्न आहेत तुला, की आता 10वी वेळापत्रक आपण बनवतो की दिस टू दिस, की 10 ते 11 फिजिक्स होतं का?
शेड्यूल प्रमाणे. मी मम्माने माझ्या मित्रांनी खूप ट्राय केलं बनवायला. खूप ट्राय केले, खूप सारे बनवलेत. एक दिवस 2 दिवस चालले, तिसऱ्या दिवशी अरे विसरलो काय करायचं, हरवलं तर काय पण असं ते नाही राहत ते. आता आपण समजा बोललं 1 ते 2 हे करायचं, 2 ते 3 हे करायचं, 3 ते 4 हे करायचं. बट त्यानंतर कुठं बाहेर जायचं तर अचानक प्लॅनिंग होऊ शकते. सगळं कुठं mess बाहेर up होतं. जायचंय, हो सगळं मेसअप होतं. मग त्यापेक्षा कसा करावा अभ्यास? काय वाटतं, तू काय फॉलो करतोस? मी ट्युशन पण लावले, मित्रांसोबत पण शाळेमध्ये करतो, टीचर सोबत पण बसतो शाळेमध्ये. म्हणजे जिथं खरंच अभ्यास करतो तिथं मनापासून केला तर नंतर लोड नाही येईल. हो यू शुड बी अटेंटिव्ह. हो अटेंटिव्ह, शाळेमध्ये अटेंटिव्ह असू का ट्युशन अटेंटिव्ह असू. आता मला कसं आहे, शाळेमध्ये समजा एक सब्जेक्ट हार्ड आहे, पण माझे ट्युशन टीचर ते मस्त शिकवतात मला. तर मग मला काय जास्त लोड नाही आहेत, कारण शाळेमध्ये थोडं मिस आउट झालं, थोडं कळालं चालतंय. पण आपले ट्युशन टीचर आहेच, ते मस्त मला समजवतील, अंडरस्टँड करवतील, मग मला काही टेन्शन एवढं येणार नाही. मग ते एक डोक्यात आहे. मला खूप बोलायचं होतं यावर, पण मी हा पॉडकास्ट अजून एका प्रश्नाने एंड करणार, कारण मला माझ्या डोक्यात एक नवीन गोष्ट आलेली आणि मला तुला आता खूप वेळ घ्यायचा नाहीये तुझा. मला तुला 10वी झाल्यावर ऐकायला खूप आवडेल, म्हणजे नाही का जेव्हा तू एक्झाम देशील का नाही, कारण तेव्हा तुला बऱ्याच गोष्टींची अजून क्लॅरिटी येणार आहे. आणि आय एम जस्ट अमेज्ड की मी एक गोष्ट सांगतो की जे आज अर्णव तू फील करतोस, तू खूप लोकांच्या वतीनं बोलतोस. आय डोंट नो की ह्या पॉडकास्ट वरती काय कमेंट्स येतील किंवा काय. इवन इफ समवन कमेंट्स इन हेटफुल वे और जस्ट इग्नोर इट, बिकॉज तुला एक सांगतो, समाजाची अजून एक बाजू आहे जे तू बघशील पुढे जाऊ. आपल्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आपल्यापेक्षा कमी वयाचा माणूस कधीच कोणाला आवडत नाही. मी जे बोललोय ते तुला खूप लेट कळेल की यू आर मेंटली अँड इमोशनली ॲट अ व्हेरी साऊंड अँड सेन स्टेज, बट पीपल एल्डर दॅन यू, तुझ्यापेक्षा जास्त वयानं असलेले लोक तिथं नाही आहेत. आणि त्यांना जेव्हा कळलं ह्या आईला मला 25 कळलं नाही, ह्या 15 वर्षाच्या पोराला कळलं, देन देर विल बी सच कमेंट्स. बट आय नो यू विल हँडल इट व्हेरी वेल. आणि असं काय नव्हतं ह्यामध्ये. आता माझा शेवटचा प्रश्न तुला, की खूप सारी लोक 10वीची परीक्षा नंतर येणार आहेत आणि त्यांचे पॅरेंट्स ऐकतायत, तू मुलांच्या बाजूने बोलायचं सगळं, तू त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील? जास्त जास्त लोड नका देऊ त्याला. आता समाज पण बोलणारे, मित्र पण बोलणारे, टीचर असो कोण पण असो, लोक बोलणारच आहे. तुम्ही आई बाप आहे त्याचे, तुम्ही तर त्याला थोडं सपोर्ट द्या. तुम्ही नाही देणार तर अजून कोण देणार? ते मित्र देऊ शकतात, हेड टीचर का कोण पण देऊ शकतं. तुम्ही तर आई बाप नका देऊ त्याला, तर एवढं बर्डन नका देऊ. अरे 10वी अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. त्याच्या मनात पण काहीतरी असेल, त्याच्या पण काहीतरी विचार असतील. ते म्हणाल अरे आता नाही करणार आहे, एक पूर्ण महिना आहे पुढं, तो पूर्ण अभ्यास करत असणार आहे मी, पप्पा मम्मा, तर आता नाही करणार आहे, आता मी दुसऱ्या त्याचं पण ऐकून घेतलं पाहिजे. हा त्याचं पण ऐकून घेतलं. आणि मेन गोष्ट मला अजून एक तुला विचारायचं यामध्येच, की मला असं वाटतं की जे काही आपण करतो, जसं आपल्याला कळतं आयुष्यात, त्या वयापासून जे काही आपण करतो, मनी विनी हे सगळं सेकंडरी. वी डू एव्हरीथिंग टू मेक आवर पॅरेंट्स प्राऊड. इज इट राईट? हो. जे काही पडतील, जे काही घासून अभ्यास करेल एखादा आणि त्यातून जे मार्क पडतील तेवढ्यामध्ये आई वडिलांनी पण आय गेस सॅटिस्फॅक्शन राहिलं पाहिजे. त्यानंतर हेल्दी कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं, राईट? अर्णव, आय गेस इट बिन 40 मिनिट्स 45 मिनिट्स आपण बोलतोय आणि मला खूप मजा आली. मला हा लेंदी पॉडकास्ट नाही करायचा आहे, त्याचे पण खूप कारण आहेत. बिकॉज मला एक टॉपिक घेऊन खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या त्यासोबत, आणि ही माझी पर्सनली इच्छा आहे. आय एम नॉट वेल, माझे खूप डोकं दुखते, मी आजारी, बट मी सुरईला पण म्हणलो अर्णव सोबत मीच बोलणार. कारण की काय होतं तुला सांगतो, तुझ्यासोबत बोलल्यामुळे मी काय शिकलो. मी आज आहे 28, मी 28, मी 29 होईल. आय जस्ट गॉट मॅरिड 7 मंथ बॅक. मला असं वाटायचं की नाव आय एम ऑन ऑटो पायलट. आफ्टर हॅव्हिंग अ पॉडकास्ट विथ यू मला आता कळतं की भाऊ माझं कॉम्पिटिशन इथं नाही बसलं, इथं बसलेलं आहे. बिकॉज यू नो सो मच मेनी मोर थिंग्स ज्या आम्हाला आता माहित नाहीयेत. अँड वेन यू विल एंटर द मार्केट, यू आर ऑलरेडी इन द मार्केट, तेव्हा खूप साऱ्या लोकांना ह्याच्या ऑपॉर्च्युनिटीज मध्ये पण कन्वर्ट होतील, तुझ्यासारखे लोक पण मिळतील. सॉरी, बट एक प्रश्न माझा राहिला आणि तो मी विचारणार, आणि का नाही विचारायचा, जो मी सगळ्यांना विचारतो. थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, तू तुझ्या वेळेनं उत्तर देऊ शकतोस. आता तू 10वीत आहेस, तू फायनान्स वगैरे स्टडी करतोय, सगळं करतोय. बिझनेस का जॉब मग पुढे गेल्यावर? बिझनेस का जॉब, तो मोठा प्रश्न आहे, तो खूप मोठा प्रश्न आहे. मी बिझनेस करायला आय वुड चूज बिझनेस, कारण बिझनेस मध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जर आपण स्वतःचा बिझनेस चालू केलं, आपण दुसऱ्यांना पण जॉब देऊ शकतो, हो ना. आता फॉर एक्झाम्पल पप्पांचा बिझनेस एक आहे. पप्पांनी एवढं मोठं इंटरनॅशनल बिझनेस बनवलंय, पप्पा एवढे पॉप्युलर झालेत आणि त्यांच्यामुळे केवढे सारे लोकांना जॉब पण भेटलेत. एक ती कंपनीची फॅमिलीचे पार्ट झालेत ते आता. वाव, तुलाही तेच लेगसी? मला पण असंच काहीतरी करायचंय. वाव. ते असो, मम्माची शाळा असो,
पप्पांच्या कंपनीमध्ये पण असो जॉईन करू का ते काय पण असू शकतं, पण मला पण एक थोडस आपल्या साईडने बिझनेसचं काहीतरी ट्राय करायचं. वा, मस्त. अर्णव, खूप खूप धन्यवाद, तू आम्हाला आज वेळ दिला. अँड फॉर शुअर वी आर गोइंग टू मीट अगेन. तुम्हाला अर्णव कडून कोणत्या कोणत्या गोष्टींबद्दल काय ऐकायचंय ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ही विल बी वॉचिंग इट, वी विल डिस्कस इट. आम्ही परत एकदा माघारी येऊ आणि ह्या गोष्टींबद्दल बोलू. आणि मला खूप आवडलं माझा 45 मिनिट जे मी स्पेंड केले तुझ्यासोबत. इट वॉज टोटली एनलाइटिंग. मी खूप कमी गेस्टला असं बोलतो आणि खरंच खूप छान वाटलं मला. आणि फॉर शुअर माझ्या शो वरती पण तुला लवकरच मी बोलवेन आणि मजा येईल, खूप मजा येईल. आणि बेस्ट लक. तू करतोय छान, तू करत राहणार आहेस. आणि तुला मार्केटमध्ये असं जर काही टिप्स मिळाल्या तर डिरेक्टली तू माझा नंबर घेऊन मला सांगू शकतोस. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस ऑन द शो. थँक्यू सो मच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.